नमस्कार मंडळी, टकाटक फूड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी अंडा भुर्जी. करायलाही सोप्या पद्धतीत सांगणार आहे. चला तर साहित्य काय लागणार आहे ते पाहूया आपण. इथे मी 3 अंडी फोडून घेतलेली आहे. तिखट मसाला, मीठ आहे, कोथिंबीर आहे, तेल आहे, मिरची आहे, कढीपत्ता आहे, त्यामध्ये हळद आहे, टोमॅटो आणि कांदा आहे, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आहे. भांडं हे आपण पसरटच घेणार आहोत. त्यामध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. जेवढं भांडं पसरट असेल तेवढी आपली भुर्जी लवकरात शिजेल. आणि इथे मी जितका बारीक होईल तितका हा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर लवकर शिजावं म्हणून आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ घालणार आहोत. आता इथे मी थोडंच मीठ वापरलेलं आहे. नंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. इथे मी मिरची घातलेली आहे. ते 2-3 मिरच्या घेतल्या त्या घातलेल्या आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातल्याने काय होतं की चव ही फोडणी ही चांगली होते आणि चवही चांगली होते. कांदा थोडा शिजून घेतला. त्यानंतर आपण टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोसुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे, कारण काय होईल जेणेकरून आपल्याला जास्त परतायची वेळ लागणार नाही. आणि हे बघा, एकदम व्यवस्थित मऊसूत आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, जोपर्यंत मॅश होत नाही आहे तोपर्यंत आपण टोमॅटो आणि कांदा शिजवून घेणार आहोत. हे बघा, त्यानंतर इथे मॅशरच्या साहाय्याने मी असा कांदा आणि टोमॅटो हे सगळं असं बारीक करून घेत आहे. जितकं बारीक होईल तेवढी आपली भुर्जी ही चांगली आणि बारीक होणार आहे. जास्त आपल्याला शिजवावी लागणार नाही. त्यानंतर इथे मी वापरलेलं आहे मिरची पावडर. इथे मी 2 चमचे मिरची पावडर वापरलेली आहे. नंतर थोडीशी पाव चमचा हळद. सगळं मिक्स करून द्यायचं आहे. आपल्याला इथे जास्त साहित्य असं अंडा भुर्जीमध्ये लागणार नाही. त्यामुळे तिखट मसाला आणि हेच लागणार आणि थोडं पाणी घातलं. मसाले हा जो आपला कांदा टोमॅटो वगैरे हे आपण जे मिश्रण बनवलं आहे ते जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी परत घातलेली आहे. थोडं शिजून द्यायचं आहे आपल्याला. हे बघा, नंतर आपण इथे 3 उकडलेली अंडी घातलेली आहे. अंडी आपल्याला ही फोडून द्यायची नाही, मध्येच ठेवली आहेत मी. हे बघा, त्यानंतर आपण थोडा वेळ काय करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. जेणेकरून काय होईल आपल्याला शिजण्यासाठी जास्त गॅस वापरला जाणार नाही. हे बघा, इथे ऑटोमॅटिक स्वतःहून ते पाणी सुटलेलं आहे. आणि आता आपण हे हलवलं तर आपली भुर्जी लगेच म्हणजे लवकरात लवकर तयार होईल. हे बघा, जास्त आता आपल्याला मॅश करायची पण गरज नाही आहे. व्यवस्थित आपण हे ढवळून घेतलेलं आहे. बघा, मी इथे जास्त पलिताच वापरलेला आहे, जेणेकरून काय होईल आपली भुर्जी जास्त आपल्याला मॅश करावी लागणार नाही. हे बघा, आता आपण काय करणार आहोत, थोडं मॅशरच्या साहाय्याने आपण हे बारीक करून घेणार आहोत. आपल्याला इथे जास्त मेहनत लागणार नाही, कारण सुरुवातीस पण आपण कांदा आणि टोमॅटो मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेतलेलं आहे. बघा, जे मॅशरला लागले ते मी काढून घेतलेलं आहे. नंतर आपण हे चांगलं व्यवस्थित असं परतून द्यायचं आहे. नंतर इथे आपली भुर्जी तयारच झालेली आहे. मीठ मी थोडं चव घेऊन परत एकदा टाकलं होतं. आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे बघा, आपली अंडा भुर्जी एकदम तयार झालेली आहे. थोडंसं वाफ देणार आहे मी ह्याच्यावरती, नंतर मग सर्व करते. हे बघा, ही अशी चमचमीत अंडा भुर्जी तयार झालेली आहे. रेसिपी एकदम सोपीच आहे, पण तरीसुद्धा तुमच्याजवळ शेअर करायची वाटली म्हणून मी शेअर केलेलं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. बाय बाय.